आज आम्ही बनवतोय पिझ्झा. त्यासाठी ऑलिव्ह कट करून घेतो. ब्लॅक आणि ग्रीन दोन्ही पण ऑलिव्ह येतात. तर या ऑलिव्हच्या आतमध्ये सीड्स असतात, या आता मला काढाव्या लागणार आहेत. सीडलेसवाले पण ऑलिव्ह येतात, त्यांना जरा कट करायला इझी पडतं. यांना त्या हॅमरने ठोकून घेतो, म्हणजे सीड्स एकदम इझिली बाहेर निघतील. आता माझे ऑलिव्ह कट करून झालेत आणि नॉनव्हेज पिझ्झासाठी चीपने चिकन बॉईल केलं आहे, त्याला आता ते बोनलेस करून घेत आहेत. आणि हे पिझ्झाचे बेस आहेत, हे रेडीमेडच येतात. आणि हे मोझरेला चीज आहे, हे असं पॅकेटमध्ये ग्रेट करूनच येतं. आता सर्व सामान रेडी आहे. चीप आता पिझ्झा बनवायला सुरुवात करतायत. आता बेसवरती सर्व माल मसाला टाकून झाला आहे. चीप आता त्याला 180 डिग्री टेम्परेचरमध्ये 20 मिनिटासाठी ओव्हनमध्ये ठेवतायत. तोपर्यंत इथे पोटॅटो वेजेस रेडी होत आहेत. आणि आज सूपमध्ये स्वीटकॉर्न सूप आहे. नॉनव्हेज पिझ्झा रेडी होतोय, तोपर्यंत मी इथे व्हेज पिझ्झा बनवून घेतो. आता आपला पिझ्झा एकदम रेडी झाला आहे. आता मी याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करतो. आणि गॅलीमध्ये काय पण बनलं तरी सगळ्यात पहिलं मीच खाऊन बघतो. आता डिनर टाईम पण झाला आहे, म्हणून सर्व मेनू मी आता मेसरूममध्ये सेट केला आहे. आणि आज स्वीटमध्ये आहे किटकॅट आईस्क्रीम.